शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान। वधूवरांची इथं असलेले मंडळी जी कोणी कामाची नसेल त्यांनी नवरीचे भाऊ, नवरीचे करवल्या भरवलं का एकमेकांना आम्ही। नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन। तर मित्रांनो, आत्ता पुन्हा सकाळ सकाळी आलेलो ओरी घवाईवाडीमध्ये। तर काल हळदीचा व्लॉग आदल्या दिवशी तुम्ही बघितलाच। तर आज लग्न आहे, रोशनीताई आणि विराज भाऊजी यांचा शुभविवाह पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे, त्याचा आजचा हा व्हिडिओ आहे। आणि सकाळी लवकर लग्न आहे 12चं, आणि आम्ही आलेलो इथं सकाळी 8:45 वाजता। म्हणजे विचार करा, हा निखिलदा सकाळी आला मुंबईतून, लवकर उठवला आणि इकडे घेऊन आला आम्हाला। बाकीचे सगळे तिकडे ते झोपलेच होते, असा विषय आहे। आणि तिथून आम्ही गाडी घेऊन इकडे आलेलो आहे 3 जण। इकडे आदेश आहे माझ्याकडे, आणि इकडे मंडप दाखवतो तुम्हाला। आता मंडपात जाऊया आपण। भाजी आणली काय? कसली भाजी आहे? बटाट्याची? आणि भाकरी कुठे आहे मग? भाकरी कुठे आहे? भाकरी नाही? अरे रे बाबा, लग्नाला तुम्ही काय जाता कुठं? अरे लग्नाला या हे शाळेत लहानपणीची मजा वेगळीच असते। चला मंडपात जाऊया, मंडपात। बर कसं आहे बघा, कसा मंडप बांधलेला भारी। इथं काल हळदीला धुमाकूळ घातलेला आहे एकदम। तिकडे स्टेज आहे त्या बाजूला। वाडीतील सर्व ग्रामस्थांनी लवकरात लवकर लग्न मंडपात यायचं आहे। महिला मंडळ आणि सरिता पाटील यांनी लग्न मंडपात लवकरात लवकर येण्याची कृपा करावी। नरम काळा दाखवली, सोन्याच्या सुरांनी
पाणी जाऊन दे पाटाला, पाणी जाऊन दे पाटाला, बाकी पाणी जाणार. इकडं रुकवत ठेवलेलं आहे. हे बघा काय काय आहे बघा, सगळं आहे. कर्ज बिज सगळं आहे. हे बघा रुकवत पण भारी आहे. नवरा मुलाचं वराड इकडे आलेलं आहे. त्या साईडला बसलेले आहेत. तिकडे नवरा मुलगा त्या मंडपात बसवलेला आहे. नंतर लग्नाची वेळ झाल्याच्या नंतर त्याला इकडे घेऊन येतात नवरा मुलाला. सर्व मंडळींचं यजमान पावसकर परिवार यांच्या वतीनं भरपूर जण पाहुणे म्हणजे 12 वाजून 10 मिनिटांनी आम्हाला भटजी काकांच्या मंत्रात लहान थोरांच्या आशीर्वादात रमेश शिवराम गव्हाळी, राहुल दीपक गव्हाळी, समस्त गव्हाळी परिवार, समस्त पावसर परिवार आणि समस्त कोकणकर आरजी परिवाराकडून सर्वांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक मनपूर्वक स्वागत. विराज चिसौकान रोशनी आणि चिरंजीव विराज यांच्या शुभविवाहानिमित्त उपस्थित मायबाप बंधू भगिनी, सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक, सगळे सोयरे, ग्राम तुमच्या रूपानं आज पावसकर परिवार असेल, समस्त गव्हाळी परिवार असेल, ही दोन्ही कुटुंब आज या ठिकाणी स्नेहबंधनासाठी एकत्र येत आहेत आणि आज अनेक नातीगोती या स्नेहबंधनातून जोडली जातील आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित होत आहे. पुनश्च या आत्मिष्ट परिवार, मित्र परिवार यांचं आरजी परिवारातर्फे हार्दिक स्वागत. धन्यवाद. मणी दाटल्या आठवणी, अश्रू नसे लोचनी, भावंडासी विसरू नको कुणी बोलता जरी सोपाळे जरा जान कलिके जासी पतीच्या घरा संसारी तुम्ही तिला नका फसवू पिला पाखरा वसते शांती करा सुखाने सदणी जा
कुटुंबला नांदावे आता सुखे उभयता वावे शुभ मंगलम शुभ मंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती स यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्र वितुल तुगज वक्र संतत मंगलम वास्मूर्त करतला दुतला डट्टु भोजनं सर्वदाय प्रणदन समये सिद्ध सात्यादि नित्यम् असुरसुर मुञ्जो पूजितो विघ्नारता सकल भुवननाथै मंगलम वाददातु सुमूर्त विघ्नाच देव लग्नं सुदिनं देव ताराबलं चंद्रबलं देव विद्याबलं दैवबलं देव लक्ष्मीपते ते गृहोद्भावी सुमूर्त सावधान कृपया स्टेजवर असणाऱ्या मंडळींना विनंती आहे की भटजी काकांना इतर विधी करण्यामध्ये अडचण होत आहे, तर कृपया जी कामाची मंडळी नसेल त्यांनी कृपया खाली उतरा. वधूवरांच्या इथं असलेले मंडळी जी कोणी कामाची नसेल त्यांनी कृपया खाली उतरा. भटजी काकांना पुढील वेदीसाठी अडचण होत आहे. नवरा नवरीच्या आजूबाजूला असणाऱ्या या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मंडळींनी कृपया जेवल्याशिवाय जाऊ नये अशी ही दोन्ही यजमानांची आग्रहाची विनंती. आलेल्या मंडळींनी कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नये अशी यजमानांची आग्रहाची विनंती. आता फेरे घेत आहेत 7 फेरे. केलेले आहे, तरी आलेल्या सर्व मंडळींनी कृपया भोजनासाठी वरच्या घरामध्ये जायचं आहे अशी विनंती. धन्यवाद.
तुऱ्याचा पाणी तांब्या कलशानी आणि तांब्या कलशानी आणि पांडुआट तो कण्यात पांडुआट तो कण्यात पायपुसाट शेलियानी पायपुसाट शेलियानी शंकर तुऱ्याचा पाणी शंकर तुऱ्याचा पाणी तांब्या कलशानी आणि तांब्या कलशानी आणि पांडुआट नवऱ्यात पांडुआट नवऱ्यात हे शेटर लगे हॅलो MH08 2664 लग्नासाठी कोण आलंय बघा. कोण रे? इकडे पंगत बसले जेवणासाठी. या साईडला जेवणाची पंगत आहे. इकडे हे सगळे जेवायला बसले. इकडे जेवणाची पंगत 2-3 पंगती उठल्या आहेत तरी पण ही बसले. अजून हे चालूच आहे. आम्हाला कधी जेवायला भेटेल? तुझं आहे. मी बसतोय आता चाल. तर चला आता आम्ही पण जेवतो. आम्ही पण उपाशी आहे. जेवतो आम्ही पण आता. चला. भूक लागले आम्हाला. आता जेवायला बसलेलं आहे. किती वेळाने जेवायला बसलेलं आहे आम्ही. या सगळ्यांनी जेवायला पंगत भारतीय बैठकीप्रमाणे पंगत बसलेली आहे. या भात डाळ आले आहे. अजून लोणचं आलं आहे. भाजी यायची. भाजी घातली आहे आबा बाबा. त्याच्यात गाजर आहे. हा. परत बी आहे. हा. परत मटार आहे. हा. आणि अशी कुर्मा भाजी आहे. ओके मग द्या चालेल. नाही तर आम्ही घेत नव्हतो. नाही तर त्याला भाजी आवडत नाही तशी. तुम्ही आता सगळं सांगितलं म्हणून मी घेतो. ब्लॉग चालू ठेवू काय राहुलला? ठेव. ते घे क्लिप घे याच्यात. इकडे बोल. जेवायला बसलेले सगळे फोटोग्राफर, नवरीचे भाऊ, नवरीचे करवल्या, रेकडा आहे काय, आणि भरवलं का एकमेकांना. आम्ही नव्हतो पण. हे भाऊ तुझं भात आलं तुझं भात चिपकव. परंपरा प्रथेप्रमाणे इथे वाडीच्या मंदिरात वरात आलेली आहे त्यांची, देवाजवळ संपूर्ण वरात, आणि इथून मग देवाजवळ दर्शन घेतल्यानंतर वरात निघणार आहे. अशा प्रकारे लग्न सोहळा संपन्न झालेला आहे मित्रांनो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.